शहरात लाखो रुपये खर्च करून निवारागृह उभारण्यात आले असतानाही आजही अनेक अनाथ नागरिक रस्त्यावरच राहत असल्याचे चित्र समोर येत आहे। ही परिस्थिती पाहता महानगरपालिका तसेच घाटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शहरातील अनाथ नागरिकांना आधार देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवारागृह बांधण्यात आलेत। मात्र प्रत्यक्षात घाटी रुग्णालयासमोरील कोहिनूर कॉलनी परिसरात अनेक नागरिक आजही रस्त्याच्या कडेला झोपताना दिसत आहेत। या गंभीर बाबीकडे घाटी प्रशासन आणि महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कडाक्याच्या थंडीतही या नागरिकांना रात्री उघड्यावर झोपावं लागत असून यामध्ये काही आजारी तर काही मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांचा समावेश आहे। शहरात अशा नागरिकांची संख्या शेकडोच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर उपलब्ध निवारागृहाचा योग्य वापर करावा, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि त्यांच्या आरोग्य तसेच सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येते। पवार आहे आणि मी खूप आजारी येतात, तर मला लेकर बाळा बायको कोणीच नाही आहे, आईवडील पण नाही, आईवडील पण वारलेले आहे माझे, तर मी फार बिमार आहे। पण मला पण लई तकलीफ होत आहे, माझे हातपाय ठेवून वाकडे होते, मला झटके येतात, मला दाखवायला कोणी नाही आहे। तर घाटीमध्ये मला ॲडमिट केले तर तुमची खूप मेहरबानी होईल आणि झोपायला जागा पण नाही, चांगली व्यवस्था पण नाही, लगीमध्ये खूप हात वाटते मला। मी कसं जगतोय माझं मलाच माहिती आहे, गोळ्या खाऊ परेशान झालो मी 2 वर्ष। तिथं आतमध्ये झोपू देत नाही, घाट लोक फार त्रास देतात, येणार खाण्यावर येऊन दांगो करतात, आमच्यासारख्या बिमार माणसाला बाहेर काढून देतात, ते दांडे मारून। OPT पशी राहू द्या, थिएटरमध्ये राहू द्या, कुठं पण राहू द्या, ते त्रास देतात घाट लोक येऊन। त्याला बिमार पण कळत नाही आणि देणारे माणसं पण कळत नाही, ते देणाऱ्या माणसासोबत आमच्यासारख्या बिमारला त्रास देतात। 2 वर्षापासून साहेब मी दारू वगैरे काहीच घेत नाही, मला फक्त गोळ्या औषध चालू आहे घाटीचं।